नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती या असणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या प्लॅटफॉर्मवरून आपण विद्यार्थ्यांना एक आवश्यक असणारा डाटा जो त्यांच्या प्रिपरेशनच्या असणाऱ्या फेजमध्ये जो खूप जास्त गरजेचा असतो तो देण्याचा प्रयत्न करतोयच. त्यातूनच एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय आपण, जिथं आपल्याला कंटेंट हे विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये जे आवश्यक आहे ते घेऊन येतोय आपण. त्यामध्ये आपण आजचा असणारा जो पार्ट डिस्कस करणार आहोत, जो पॉलिटी या सब्जेक्टच्या अंतर्गत वारंवार प्रत्येक फेज मध्ये आपल्याला लागतो. म्हणजे आपण सरनामा स्टार्ट केल्यापासून तर आपला भाग नंबर 22चा एंड करेपर्यंत प्रत्येक आर्टिकलचा अँगल घेत असताना कोणत्या ना कोणत्या अँगल मध्ये आपल्याला जो मुद्दा येतो तो म्हणजेच कुठला, तर घटना दुरुस्त्या आणि त्याच्याशी संबंधित असणारे न्यायालयीन खटले हे मुद्दे खूप चर्चेमध्ये असतात. मग हे प्रश्न आपण युपीएससीच्या प्रीला, जीएसच्या 2च्या असणाऱ्या मेन्सला, तसंच एमपीएससीच्या प्रीला, मेन्सला आणि त्याच पद्धतीनं कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या असणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला वारंवार दिसतात. मग काय आहेत एक्झॅक्टली हे खटले हे थोडंसं डिस्कस करूया. आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला टोटल 10 खटले काय आहेत आणि त्याच्याशी इंटरकनेक्टेड आर्टिकल्स कसे लक्षात घ्यायचे आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचा काय डिसिजन आहे हे पाहणं गरजेचं आहे. हे पाहत असताना तुम्हाला एक मुद्दा खूप महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. आपल्या भारतीय राज्यघटनेअंतर्गत जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हा हा शब्द घटनेमध्ये दिसत नाही. न्यायालयीन पुनर्विलोकन राज्यघटनेच्या असणाऱ्या कंटेंटमध्ये दिसत नाही, तरी पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या पद्धतीने आहे. कारण आपल्या भारतामध्ये राज्यघटना सुरू झाल्यापासून आपण पाहतो रूल ऑफ लॉ आहे, म्हणजे कायद्याचं अधिराज्य आहे. हे कायद्याच्या अधिराज्याची भूमिका आपण ब्रिटिशांकडनं घेतलेली आहे. पण 1978ला मेनका गांधी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं क्लिअर करून दिलं की भारतामध्ये रूल ऑफ लॉ सोबतच काय आहे, तर ऍक्ट ऑफ लॉ आहे. म्हणजे कायद्याच्या योग्य प्रक्रियेचाही संदर्भ या ठिकाणी महत्वाचा आहे. तो मुद्दा 78च्या खटल्या अंतर्गत आपल्याला दिसतो सुप्रीम कोर्ट हायलाइट करताना. मग जो न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या शब्दाचा उल्लेख करतो म्हणजे आपल्या भारतामध्ये कायदा करणारा भाग हा वेगळा आहे. म्हणजेच कोण कायदा करतो, पार्लमेंट कायदा करतो किंवा स्टेट लेजिस्लेचर आपल्याला कायदा करताना दिसतात किंवा प्रेसिडेंट आणि गव्हर्नर हे आपल्याला ऑर्डिनन्स काढताना दिसतात. म्हणजे कायदे तयार करणारा डिपार्टमेंट वेगळा आहे, पण ते कायदे योग्य आहे की नाही हे चेक करणं पण तितकंच महत्वाचं आहे. मग हे चेक करण्यासाठी शब्द वापरतो आपण कोणता, ज्युडिशियल रिव्ह्यू. यालाच एक जनरल भाषेमध्ये सांगायचं असेल तर याला म्हणायचं भारतातली होणारी भांडणं. कोणामध्ये भांडणं होतात, तर सुप्रीम कोण आहे, पार्लमेंट सुप्रीम आहे का सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, याच्यातून चाललेला जो काही द्वंद्व आहे का तो तुम्हाला या असणाऱ्या झोन मधून, या सेशन मधून तुम्हाला दिसतो. म्हणून लक्षात ठेवायचं, ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये कायदा जो करणार आहे तो कायदा योग्य आहे का नाही हे चेक करण्याबद्दलचे जे मुद्दे डिस्कस होत आहेत का त्यालाच म्हणतो आपण ज्युडिशियल रिव्ह्यू. आणि हा मुद्दा आला कोणाकडनं, तर आला ऍक्ट ऑफ लॉ कडनं. हा ऍक्ट ऑफ लॉ कोणाचा आहे, हा आहे युएसएचा. म्हणजे जर कायदा तयार जो केलेला आहे तोच महत्वपूर्ण मानला तर त्यानुसार चाललेली व्यवस्था म्हणजे रूल ऑफ लॉची. पण जो कायदा तयार होतोय त्याची प्रक्रिया सुद्धा महत्वाची मानणं जाणं हे म्हणजे काय असेल, तर ऍक्ट ऑफ लॉ असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्यक्षात काय करायचं आपल्याला, या असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन वरती बरेचशा घटना विसंबून असतात. का माहितीये, कारण आपल्या देशाची राज्यघटना जी आहे ना ती राज्यघटना लिहिली 299 लोक, त्याच्यावरती डिस्कशन घेतोय. तर ह्या पार्लमेंटला सुद्धा 299 लोकांचे विचार समजणं शक्य आहे का, नाही. किंवा एखादा कनिष्ठ न्यायालय असेल त्यामध्ये चाललेल्या मुद्द्यांमध्ये सुद्धा त्या कनिष्ठ न्यायालयाला या लोकांचे विचार समजणं शक्य नाही. म्हणून घटनेतच सुरुवातीला मेन्शन केलेलं आहे की घटनेतील असणारे टर्म्स असतील, घटनेतील असणारे मुद्दे असतील, बाबी असतील, तरतुदी असतील, या जर अंडरस्टँड होत नसतील, क्लॅरिफाय होत नसतील, त्या असणाऱ्या गोष्टी क्लिअर करण्याचा अधिकार किंवा क्लिअर करण्याचं काम कोणाला दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टाला दिलेलं आहे. म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यूला महत्व ऑटोमॅटिकली मिळतं. का,
कारण घटनेमधल्या तरतुदीनुसार घटनेत बदल करण्याचा जो मुद्दा आहे ना, तो बदल करण्याचा संदर्भ येतो पार्लमेंटकडं. पण हे बदल जे केलेत ते योग्य आहेत का नाहीत हे चेक करणं पण तितकंच महत्वाचं आहे. का? घटनेतील शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्याचं काम कोणाचं आहे? सुप्रीम कोर्टाचं. म्हणून लक्षात घ्यायचं, तुम्हाला मागच्या 2-3 वर्षांच्या प्रिलियमच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार केला, प्रत्येक प्री मध्ये आयोगानं ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम याच्यावरती प्रश्न 100% विचारलेत. कारण काय? तर प्रत्यक्षात घटनेचा जो मूळ बेस आहे का, तो या शब्दांच्या भोवती आपल्याला फिरताना दिसतो. म्हणून लक्षात घ्यायचं, आजचा जो सेशन आहे तो या गोष्टींसाठी खूप महत्वाचा आहे. न्यायालयीन खटल्यांचा मुद्दा आपल्याला इथं बघायचा आहे. मग हे जे सगळे मुद्दे आहेत ते आपण डिस्कस करतोय कशासाठी? ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अँगलनं आपल्याला इथं डिस्कस करायचे आहेत. अतिशय महत्वाचा मुद्दा. आता हे जे 10 खटले डिस्कस करणार आहे ते मेजर खटले आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपयोगात असणार आहेत. प्रीला तुम्हाला फॅक्च्युअल डाटा एमसीक्यूच्या स्वरूपामध्ये उत्तर देता येतील. मेन्सला तुम्हाला एमसीक्यूच्या स्वरूपामध्ये उत्तर द्यायचं असेल तिथं मिळेल. मेन्सला तुम्हाला आन्सर रायटिंग करायची असेल युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये, तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपयोगाचं असणार आहे. त्यामुळे थोडं समजून घ्या काय आहे, कोणता मुद्दा कशा पद्धतीने अंडरस्टँड करायचा आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो 1950 चा असणारा AK गोपालन खटला. AK गोपालन खटल्याचा उल्लेख केला तर आपण हा मुद्दा फंडामेंटल राईट्स वरती बघतो. सोबतच मूलभूत हक्क असेल, सोबतच राज्यघटनेतले शेड्यूल्स असतील, परिशिष्टे असतील, त्यांच्यावरती आपण AK गोपालन खटल्यांचा उल्लेख बघत होतो. सोबतच दुसरा खटला डिस्कस करायचा 1952 चा असणारा शंकरी प्रसाद खटला. शंकरी प्रसाद खटला आपल्या भारतामध्ये हायलाइट करतो पहिल्या घटना दुरुस्तीच्या विरोधामध्ये केलेली ऍक्शन, आणि तिथं मुळात संपत्तीच्या अधिकारावरती आपल्याला बोलताना दिसत आहेत. मग तो शंकरी प्रसाद खटला डिस्कस करूया. नंतर गोलकनाथ खटला जो आहे ना 67 चा, आपल्या भारतातील वन ऑफ दी स्ट्रॉंगेस्ट मेंबर्सने दिलेला जो निकाल आहे ना, आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी जो कॉन्स्टिट्यूशनल बॉडीचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करतो. प्रत्यक्षात न्यायालयामध्ये असणाऱ्या ज्या काही बेंचेसचा उल्लेख येतो त्यामध्ये आपण 2 प्रकारचे बेंचेस घेतो. एक असतो डिव्हिजन बेंच आणि दुसरा असतो कॉन्स्टिट्यूशनल बेंच. डिव्हिजन बेंच ज्याला म्हणतो आपण खंडपीठ, आणि कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणजे ज्याला म्हणतो आपण घटनापीठ. न्यायाधीशांची संख्या 3 पर्यंत असेल तर त्याला खंडपीठ म्हणतो. न्यायाधीश संख्या 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर त्याला घटनापीठ म्हणतो. आणि आपल्या भारतामध्ये सर्वाधिक जास्त न्यायाधीशांनी दिलेला निकाल कोणता असा जेव्हा आपण विचार घेतो तेव्हा आपल्याला एक तर दिसतो केशवानंद भारती खटला. आणि केशवानंदांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं, आता रिसेंटली वयाच्या 79व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे 6 सप्टेंबर 2020 मध्ये. म्हणून हा मुद्दा आता चर्चेमध्ये खूप मोठ्या पद्धतीने येतो. त्यांच्या मठाच्या असणाऱ्या 400 एकर जमिनीचा वाद जो केरळमध्ये झाला होता, त्या खटल्याचं विवरण तुम्हाला वारंवार विचारलं गेलेलं आहे. सरनामा घटनेचा भाग आहे की नाही या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये केले गेलेला आहे. तर हा या खटल्याचा निकाल दिला होता 13 न्यायाधीशांनी. म्हणजे जो घटनापीठ होता कॉन्स्टिट्यूशनल डिव्हिजन किंवा कॉन्स्टिट्यूशनल बेंचच्या बाबतीमध्ये विचार केला तर तो 13 न्यायाधीशांचा. पण त्यांच्याही अगोदर 11 न्यायाधीशांच्या पीठानं जो निकाल दिला होता तो होता गोलकनाथ. गोलकनाथ बंधूंच्या 500 एकर जमिनीचा जो विवाद होता ना, जो पंजाब गव्हर्नमेंटनं आपल्या नियंत्रणामध्ये आणला होता, त्या विरोधातला असणारा पहिला खटला, संपत्तीच्या अधिकाराबद्दलचे मुद्दे या खटल्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने गाजले. पण त्याही दरम्यान एक महत्वाचा खटला जो तुम्ही वारंवार बघता सरनाम्यापासून मूलभूत हक्कापर्यंत, बेरुबारी संघ खटला, अतिशय गाजलेला. आणि इथं ट्रायनेशन थेरीचा मुद्दा पहिल्यांदा भारतासमोर आला होता. याच्यामध्ये क्लॅशेस कोणाकोणाचे होते? चायना होता क्लॅशमध्ये, पाकिस्तान होता आणि आपला भारत होता. त्यामुळे या बेरुबारी युनियनकडे सुद्धा आपण त्या पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. मग नंतर येतो 1975 चा इंदिरा गांधी विरुद्ध राज नरेन खटला. इतका फेमस खटला आहे हा, कारण या खटल्याचा निकाल जेव्हा लागला त्या निकालानंतर इंदिराजींनी 1951 चा लोकप्रतिनिधी कायदाच बदलला होता. आणि तिथं पंतप्रधान पदाबद्दल कोणत्याही पद्धतीचं असणार वक्तव्य न करण्याच्या तरतुदी तिथे ऍड केल्या. आणि जगामध्ये एक महिला लीडर कशा पद्धतीने डिसिजन घेऊ शकतात हा संदर्भ याच्यामध्ये या खटल्याच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळाला होता, तोही लक्षात ठेवायचा. त्यानंतर कुठले खटले डिस्कस करणार आपण? तर 1978 चा असणारा जो खूप भारताच्या असणाऱ्या स्ट्रक्चर बद्दल बोलतो तो खटला म्हणजे कुठला? तर मनेका गांधी खटला म्हणा 1978 चा.
त्यानंतर गाजतो 1980चा असणारा मिनर्वा मिल्स खटला. बेंगलोर मधल्या मिनर्वा मिल्सचा मुद्दा खूप गाजला, चर्चेमध्ये येतो. त्या मिल्सच्या असणाऱ्या प्रॉपर्टीच्या संदर्भातला वाद होता, म्हणजे परत फंडामेंटल राईट्सचा मुद्दा या ठिकाणी चर्चेमध्ये येणार आहे. डीपीएसपीचाही सुद्धा पार्ट याच्यामध्ये चर्चेमध्ये असणार आहे. प्लस लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभेचा जो अधिकार होता का त्याच्यावरती पण हे मुद्दे इथं चर्चेमध्ये आले होते मिनर्वा मिल्स मध्ये. नंतर हक्कांच्या बाबतीमध्ये जास्त चर्चेमध्ये असलेला खटला 2007चा, तो म्हणजे कुठला असेल, आय.आर. कोहिलो खटला. आणि या खटल्यावरती आपल्याला मागच्या असणाऱ्या 2022च्या प्रिलियम मध्ये प्रश्न सुद्धा विचारलेला दिसला होता. त्यानंतर येतो 2017चा जो चर्चेमध्ये आहे, तो म्हणजे सायरा बानो विरुद्ध युनियन ऑफ इंडियाचा खटला, ज्याच्यामध्ये आपल्याला तिहेरी तलाकाचाही मुद्दा चर्चेमध्ये येताना दिसला, ज्याला आपण तलाक हे बिद्दत म्हणतो. या असणाऱ्या तलाकच्या 6 स्टेजेस मधल्या, 6 प्रकारामधल्या असणाऱ्या एक प्रकाराचा उल्लेख इथं खूप मोठ्या पद्धतीने झाला, तो खटला असेल. आणि त्यानंतर 2018चा असणारा इथं नवतेसिंग जोहर विरुद्ध युनियन ऑफ इंडियाचा खटला इथं चर्चेमध्ये आपल्याला आणायचा आहे. हे खटले वारंवार परीक्षेमध्ये येतात, आणि असं नाही की बाबा या एका वर्षामध्ये प्रिलियमला आलेत तर नेक्स्ट वर्षी येणार नाहीत, कंटिन्युअस रिपीट होत जातात. म्हणून साहेब लोक या मुद्द्यांना व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. पहिला खटला बघूया, अतिशय गाजला एक गोपालन यांचा खटला. कारण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलं होतं की आपल्याला दिलेले फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार जे आहेत का, त्यातल्या त्यात कलम 19 मधले दिलेले जे फ्रीडम आहेत ना, स्वातंत्र्य, सुरुवातीला 7 प्रकारचे स्वातंत्र्य होते, नंतर 6 राहिले, ते स्वातंत्र्य तुम्हाला अल्टिमेट नसतील, ते स्वातंत्र्य कंट्रोल मध्येच असतील, त्या स्वातंत्र्यावरती नियंत्रण असेल, हे सांगण्याचं पहिलं काम सुप्रीम कोर्टाने याच खटल्यामध्ये केलंय. एक गोपालन विरुद्ध स्टेट ऑफ मद्रास खटला 1950चा. याच खटल्यासोबत एक खटला येतो रमेश थापर खटला, हा पण 1950चाच आहे. आणि खटला कोणत्या राज्याच्या विरोधामध्ये, हा सुद्धा मद्रास राज्याच्या विरोधामध्ये. आणि हितही सांगितलं गेलं दिलेले जे स्वातंत्र्य आहेत ना ते वाजवी स्वरूपात असतील. वाजवी स्वरूपात म्हणजेच काय की आवश्यक तितके स्वातंत्र्य दिले जातील, तिथं कोणताही रिस्ट्रिक्शन्स आणला जाणार नाही. हे दोन्ही खटले कलम 19 साठी अतिशय गाजलेले आहेत. हे दोन्ही खटले लक्षात ठेवायचं. पण जेव्हा आपण एक गोपालन खटल्याबद्दल येतो ना, तेव्हा हेबियस कॉर्पस किंवा हबीज कॉर्पस हा जो लॅटिन वर्ड आहे ना आर्टिकल 32च्या अंतर्गत, यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, बंदी प्रत्यक्षीकरणाचा मुद्दा खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये असतो पहा. तो कलम 32च्या अंतर्गत काय करण्यात आलं होतं, या ठिकाणी एक गोपालन यांनी या असणाऱ्या मुद्द्याला आवाहन केलं होतं, न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. कारण काय संदर्भ होता, हे कोण होते, तर हे कम्युनिस्ट लीडर होते. थोडं लक्षात घ्यायचं, थोडासा बॅकग्राऊंड माहिती असावा. एक गोपालन कोण, तर कम्युनिस्ट लीडर. आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल, संपूर्ण जगामध्ये कम्युनिस्टांच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा विचार येतो, साम्यवादांचा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा ते बघतात भारताकडे. भारताकडेही बघितल्यानंतर ते बघतात साऊथकडं. आणि साऊथ मध्येही सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे कुठं, तर तो केरळकडे असेल, सोबतच तो मुद्दा येतो तमिळनाडूकडे असेल. या असणाऱ्या राज्यांभोवती आपल्याला हा असणारा लेफ्टिस्ट जो माइंडसेट आहे का, तो खूप मोठ्या पद्धतीने ऍक्टिव्ह होताना दिसला होता. तो इथं लक्षात घ्यायचा. मग आता हे कम्युनिस्ट लीडर होते आणि यांना काय केलं होतं, यांना मद्रास जेलमध्ये टाकलं होतं 1950च्या असणाऱ्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन लॉच्या अंतर्गत, ज्याला आपण म्हणतो प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा. या कायद्याच्या अंतर्गत त्यांना तुरुंगात टाकलं होतं आणि त्यांनी बंदी प्रत्यक्षीकरणाचा अर्ज दाखल केला कलम 32च्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये. आणि मग हा खटला चर्चेमध्ये आला. इथं आव्हान देण्यात आलं कशावरती, तर लक्षात घ्या, यांनी आवाहन केलं इथं बरेचसे असणारे जे आर्टिकल आहेत ना आपल्या राज्यघटनेतले, त्यात हायलाइट होणारे कलम 13, कलम 19, कलम 21, अतिशय गाजणारे 2 आर्टिकल. तुम्ही कुठलाही खटला उघडून पहा. आता आपण त्या ठिकाणी शायरा बानोचा खटला जर बघितला, त्यामध्ये सुद्धा ट्रिपल तलाकच्या अंतर्गत हेच 2 आर्टिकल गाजले होते, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21. 19 आणि 21 हे एवढ्या स्पष्ट पद्धतीमध्ये घटनेत मेन्शनच नाहीत, त्यामुळे याच्याशी संबंधित खटले वारंवार चर्चेमध्ये असतात. का, कलम 21 मध्ये मुद्दा मांडलाय व्यक्ती स्वातंत्र्याचा. व्यक्ती स्वातंत्र्य आहे काय याच्याबद्दलची क्लॅरिटी नसल्यामुळे खटला जातो. म्हणून इथं दिसतो आपल्याला कलम 32च्या अंतर्गत अर्ज तर केला बंदी प्रत्यक्षीकरणाचा. बंदी प्रत्यक्षीकरणाचा अर्थच काय की माझं शरीर मला द्या,
म्हणजे प्रत्यक्षात माझ्या शरीराला तुम्ही अटकेमध्ये ठेवू शकत नाही आणि ते ठेवण्याची कारण तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. जर ती कारण क्लिअर होत नसतील तर त्या असणाऱ्या शासन व्यवस्थेवरती कारवाई होणार आहे न्यायालयाच्या माध्यमातून. मग तो खटला इथे येतो आणि मग कलम 13, 19 आणि 21 चा या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं जातं आणि व्यक्तींच्या अधिकाराबद्दल, स्वातंत्र्याबद्दल बोललं जातं. आणि विचित्र मुद्दा काय माहितीये, सुप्रीम कोर्ट ए.के. गोपालन यांची बाजू घेत नाही. सुप्रीम कोर्ट या ठिकाणी स्टेटची बाजू घेतो. म्हणजे कोणाच्या फेवरमध्ये? मद्रास स्टेटच्या फेवरमध्ये खटला जातो. म्हणजे महत्वाचा मुद्दा असं म्हणू शकतो आपण, सुरुवातीच्या कालखंडामध्ये घटना लागू केल्यानंतर सुप्रीम कोर्ट आपल्याला थोडासा एक प्रोटेक्टिव्ह स्वरूपाचा असणारा अँगल तो घेताना दिसतो. तो आपल्याला डायरेक्टली एक प्रकारे डिक्टेट करत नाही स्टेटला. तो काय करतो? स्टेटची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो. हे दिसतं कधीपर्यंत? 1960 पर्यंत दिसतं आपल्याला. कारण 1960 पर्यंत जेवढे खटल्याचे निकाल आलेत का, ते निकाल फेवर मध्ये गेलेत. कोणाच्या? एकतर सेंटरच्या किंवा स्टेटच्या फेवर मध्ये हे दिसतात या ठिकाणी. याचा अर्थ असा मी सुप्रीम कोर्टाला क्रिटिसाइज करतोय असं समजू नका, पण ह्या खटल्यातून एक कन्क्लुजन निघतात की इथं सुद्धा काय केलं, मद्रास स्टेटच्या बाजूने खटल्याचा निकाल लागला आणि कोणाच्या ऑपोजिट गेला निकाल? ए.के. गोपालन यांच्या ऑपोजिट गेला. लक्षात घ्यायचं ए.के. गोपालनचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आर्टिकल 19 वरती फोकस होता, पण त्यासोबतच 13, 19 आणि 21 या 3 आर्टिकल वरती सुद्धा याचा मुद्दा खूप जास्त येतो. आणि हा मुद्दा कलम 21 मध्ये क्लिअर करून देतो की आपल्या भारतामध्ये रूल ऑफ लॉज आहे. 2021 युपीएससीचा प्रीचा पेपर हा प्रश्न विचारला गेला होता. लक्षात ठेवायचं, ए.के. गोपालन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलेलं आहे भारतामध्ये काय आहे? भारतामध्ये आहे रूल ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचं राज्य. मद्रास स्टेटनं जो कायदा केलाय तोच योग्य मांडलाय. तिथं तुमच्या जीविताचा सुद्धा अधिकार मांडला गेलेला नाही. म्हणजे कलम 21 मध्ये व्यक्तीला स्वतःच्या जिवंत राहण्याच्या अधिकारावरती जर स्टेटनं कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला तरी तो आणू शकतो, हे दाखवून देण्यात आलं. हे थोडस भारतीयांना विचार करायला लावणारा खटला होता. तो 1978 पर्यंत तसाच चालला. म्हणजे कधीपर्यंत? मेनका गांधी खटल्यापर्यंत चालला. म्हणून थोडं लक्षात घ्यायचं, या खटल्यामध्ये स्वातंत्र्याबद्दल बोललं गेलं, या खटल्यामध्ये रूल ऑफ लॉच्या प्रेझेन्स बद्दल बोलण्यात आलं, याच खटल्यामध्ये आर्टिकल 32 ला आव्हान देण्यात आलं आणि आर्टिकल 32 च्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हेबियस कॉर्पस असणारा अपील करण्यात आला. हे लक्षात घ्यायचं. आणि कोणत्या कायद्याचा उल्लेख या ठिकाणी आला? 1950 च्या असणाऱ्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन लॉ. हा खटला जोपर्यंत तुम्ही अधिकारी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला वारंवार वाचत राहायचंय. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. पहिला खटला संदर्भ येतो कोणाचा? तर ए.के. गोपालन. आणि ए.के. गोपालनच्या बाबतीमध्ये नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया खूप काही गोष्टी करताना दिसतो. जसं आपण त्या ठिकाणी या पद्धतीचा असणारा स्टॅम्प सुद्धा तयार केला 100 इयरच्या असणाऱ्या कम्प्लिशनच्या अनुषंगाने. तोही संदर्भ येतोय, तोही आपण बघूयाच, ते लक्षात ठेवा. त्यानंतर येतो दुसरा खटला, गाजलेला खटला. आणि याला एक प्रकारे असं म्हटलं जातं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या असणाऱ्या विचारांशी समरूप असणारा खटला या ठिकाणी येतो. तो म्हणजे शंकरी प्रसाद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. यामध्ये एक शब्द खूप गाजतो, तो म्हणजे लँड रेव्हेन्यू. लक्षात ठेवायचा, जमीन महसूल. याच्यावरती एकदम सोपा प्रश्न काय असतो माहितीये? प्रश्न असा असतो की जमीन महसूल हा विषय कोणाच्या असणाऱ्या नियंत्रणात येतो, म्हणजे कोणत्या सूचीमध्ये असतो? जमीन महसूल हा केंद्र सूचीतला विषय आहे का तो राज्य सूचीतला विषय आहे? लक्षात घ्या, जमीन महसूल आहे राज्य सूचीतला विषय. म्हणजे जमीन महसुलावरती कंट्रोल कोण ठेवतो? राज्य सरकार. मग याच्यावरती एक मुद्दा असा येतो, दिल्लीतले कोणते विषय केंद्राकडे आहेत? मग दिल्लीतल्या विषयांचा उल्लेख केला तर त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था घेतो आपण, त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर घेतो, कायदा व सुव्यवस्था. आणि त्यासोबतच दिल्लीतला जमीन महसुलासारखा महत्वाचा विषय दिल्ली गव्हर्नमेंटकडे नाही, तो कोणाकडे? केंद्र शासनाकडे आहे. तो पण बघा. पण याच असणाऱ्या जमीन महसुलाच्या बाबतीमध्ये आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये काय करण्यात आलं होतं? पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती 1951 ला आणि 9व्या क्रमांकाचं असणारं शेड्यूल ऍड करण्यात आलं होतं, परिशिष्ट ऍड केलं. त्याला आव्हान दिलं होतं कुणी? शंकरी प्रसाद यांनी. ओके, मग शंकरी प्रसादनी कोणी? पहिल्या घटना दुरुस्तीचा 1951 ला जेव्हा 9वं शेड्यूल ऍड केलं त्याला त्या ठिकाणी आव्हान केलं होतं. म्हणजे संपत्तीच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये असणारा मुद्दा या ठिकाणी हायलाइट केला होता. आणि यांनी आव्हान दिलं होतं कलम 13 ला
कलम 31A ला आणि कलम 31B ला. म्हणजे संपत्ती प्राप्त करण्याच्या अधिकारावरती स्टेटचा कंट्रोल नकोय हे कोणाला अपेक्षित होतं? शंकरी प्रसाद यांना. पण हिथं सुद्धा परत तोच मुद्दा आहे. सुरुवातीच्या इयर्स मध्ये सुप्रीम कोर्ट बऱ्याच अंशी स्टेटच्या फेवर मध्ये निकाल देताना दिसतो. हा पण निकाल कोणाच्या बाजूने गेला? केंद्राच्या बाजूने. आणि इथं काय करण्यात आलं? शंकरी प्रसाद यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं शेड्यूल नंबर 9 वरती, फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट वरती किंवा या आर्टिकल वरती, तिथं स्टेटनं घेतलेली ऍक्शनच योग्य ठरवली आणि कोणाच्या ऑपोजिट खटल्याचा निकाल गेला? शंकरी प्रसाद. मग शंकरी प्रसादांच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं? जो रूल ऑफ लॉ आहे ना, कायदा करण्याचा अधिकार, तो अधिकारच योग्य मानण्यात आलेला आहे हे लक्षात घ्यायचं. आणि याच खटल्यामध्ये सांगितलं की पार्लमेंटला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार सर्वतोपरी आहे. म्हणजे फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट हा लीगल ठरवला, हा योग्य ठरवलेला आहे. कुठं? शंकरी प्रसाद खटल्याच्या अंतर्गत. हे लक्षात ठेवायचे. दुसरा खटला आहे, थोडासा नॉर्मल आहे, नॉमिनल आहे असं म्हटलं तरी चालेल, पण ते मुद्दे चर्चेमध्ये असतात हक्कांच्या अंतर्गत, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1961 मध्ये चर्चेमध्ये आला होता. तुम्ही बऱ्याच वेळा 67 वगैरे वाचता ऐकता. तो डिसिजनचा इयर आहे, ज्या वर्षी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्या वर्षी. पण हा खटला चर्चेमध्ये आला कधी? 1961 ला. कदाचित असं म्हटलं जातं, हा खटला जर चर्चेमध्ये आला नसता तर आज माझ्याकडे तुमच्याकडे जी संपत्ती आहे का, त्या संपत्तीवरती सुद्धा कंट्रोल स्टेटचा झाला असता. म्हणून थोडस आपण धन्यवाद म्हणूया दोन बंधूंना. कोणाला? गोलकनाथ यांना. कारण यांच्या असणाऱ्या 500 एकर जमिनीवरती कोणी कंट्रोल केला होता? तर पंजाब गव्हर्नमेंटनं कंट्रोल केला होता. आणि त्या विरोधामध्ये त्यांनी कलम नंबर 31 चा अँगल घेऊन काय केलं? तर पंजाब गव्हर्नमेंटवरती ऍक्शन घेतली. का? कारण पंजाब गव्हर्नमेंटनं इथं एक कायदा तयार केला, ज्या कायद्यातून वैयक्तिक आणि सार्वजनिक संपत्ती नियंत्रणात आणली जाऊ शकते. पण संपत्ती नियंत्रणात आणणं म्हणजे संपत्तीचा अधिकार जो कलम 31 सांगतोय, जो कलम 19 मधला उपकलम 1 मधला स्मॉल f सांगतोय, त्याच्यावरतीच तुम्ही काय करताय? व्हायलेशन करताय ना, व्हायलेट करताय ते. त्यामुळं या खटल्याचा निकाल हा पंजाब हायकोर्टामध्ये न देता तो खटला ट्रान्सफर झाला सुप्रीम कोर्टामध्ये. एक तुम्हाला आयडिया खूप क्लिअर झाली पाहिजे. आपल्या भारतामध्ये जेव्हा जेव्हा हायकोर्टाला असं वाटतं की घटनेतून, या खटल्यातून घटनेचा अर्थ बदलू शकतो, त्याचा निकाल शक्यतो हायकोर्ट देत नाही. तो काय करतो? ट्रान्सफर करतो सुप्रीम कोर्टाला. आणि जेव्हा जेव्हा एखादा धार्मिक मुद्दा असतो आणि धार्मिक मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टाला उत्तर द्यायला सांगितलं जातं, तेव्हा सुप्रीम कोर्ट डायरेक्टली हात वर करतो आणि तो म्हणतो की पहिल्यांदा स्टेटमध्ये जा, त्या हायकोर्टामध्ये अपील करा आणि नंतर आमच्याकडे या. म्हणून लक्षात घ्यायचं, याच्यावरती एक प्रश्न तयार होतो. माझा प्रश्न आहे, मला उत्तर तुमचं कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. तो म्हणजे काय की सुप्रीम कोर्टाकडून आपले राष्ट्रपती सल्ला घेऊ शकतात. मग त्यासाठी आपण कलम 143 चा उल्लेख करतो. मग माझा प्रश्न असा आहे, राष्ट्रपती असे कोणते सल्ले मागतात सरन्यायाधीशाकडनं किंवा सुप्रीम कोर्टाकडनं, जे सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपतींना देणं बंधनकारक नाही? प्रश्न नीट आहे का? आजपर्यंत आयोगानं बंधनकारक कोणते असे प्रश्न विचारले. पण माझा प्रश्न असा आहे की राष्ट्रपतींनी सल्ला मागितलाय सुप्रीम कोर्टाला, सुप्रीम कोर्टानं दिलं नाही तरी चालेल, अशा कोणत्या तरतुदीत मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे. ठीक आहे? ओके, पहा. मग इथं लक्षात घ्यायचं, गोलकनाथ यांच्या फॅमिलीची असणारी जमीन 500 एकरची कोणाच्या कंट्रोलमध्ये आली? पंजाब गव्हर्नमेंटच्या. ऍक्शन झाला आणि त्यावरती गुन्हा दाखल झाला, खटला सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टानं पहिल्यांदाच पार्लमेंटला खडसावलं इथं. आणि काय म्हणतोय पार्लमेंटला इथं? पार्लमेंटला म्हणतोय तो की राज्यघटनेच्या प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हाला दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. म्हणजे जो प्रिव्हिलेज पार्लमेंटला होता प्रत्येक बाबतीमध्ये घटना दुरुस्ती करण्याचा, तो अधिकार नाही असं क्लिअरली सांगितलं. आणि त्यातल्या त्यात ते म्हणाले की मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार तर नाहीच नाही. हक्कामध्ये सांगितलं मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही, तसं प्रत्येक बाबतीमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळं संपत्तीच्या बाबतीमधले अधिकार थोडेसे या ठिकाणी मूलभूत अधिकारांच्या स्वरूपामध्ये गोलकनाथ यांना प्राप्त होतात आणि गोलकनाथ यांच्या असणाऱ्या सोयीस्कर निकाल आपल्याला या ठिकाणी लागताना दिसतो. त्यानंतर मुद्दा येतो चौथ्या खटल्याचा, तो आहे केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला का महत्वाचा आहे माहितीये का? इथं जुगलबंदी चालू आहे. कारण
गोलकनाथ खटल्याचा निकाल आला 67ला. पार्लमेंट भडकला आणि पार्लमेंटला वाटलं की मला घटना दुरुस्ती करू देत नाही, म्हणजे माझ्या अधिकारावरती हायएस्ट अधिकार कोणाचे झाले? सुप्रीम कोर्टाचे. मग पार्लमेंट शांत नाही बसला. पार्लमेंटने काय केलं? 1971ला 2 घटना दुरुस्त्या केल्या. कितवी? 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती. काय म्हणतोय माहितीये का तो म्हणतोय की 24वी घटना दुरुस्ती म्हणतोय की घटनेतील प्रत्येक बाबतीत दुरुस्ती करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. त्यातल्या त्यात मूलभूत हक्कात सुद्धा दुरुस्ती करू शकतो आणि त्यामुळं कलम 13 त्याला ऑब्जेक्शन ठरणार नाही, असंच 24वी घटना दुरुस्ती म्हणतो. आणि 25वी घटना दुरुस्ती काय म्हणतो? व्यक्तींच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक संपत्तीवरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार स्टेटला आहे. म्हणजे सगळेच अधिकार स्वतःकडे घेतले ना. मग हा जसा घटना दुरुस्ती झाली तसं केरळ राज्य सरकार शांत बसत नाही. केरळ राज्य सरकारनं 73लाच काय केलं? त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा असणारा लँड रेव्हेन्यूचा ऍक्ट लागू केला आणि ऍक्ट लागू करून काय केलं? केशवानंद भारती यांच्या मठाची जागा, जवळपास 400 एकरची जागा त्यांनी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवली. केशवानंद भारती यांना काहीच याची काळजी नव्हती असं म्हणूया आपण, कारण त्यांना त्यांच्या वकिलाने सांगितलं, नानी पालखीवाल्यांनी. मग त्यांच्या वकिलांनी सांगितल्यामुळं त्यांना वाटलं की या असणाऱ्या खटल्यामध्ये इंटरेस्ट दाखल करणं गरजेचं आहे. त्यांच्या वकिलामुळं खटला दाखल झाला. हा केशवानंद भारती खटला हारले. कितीच्या असणाऱ्या रेशोनं? 7:6. पण केशवानंद भारती खटला जर नसला असता तर भारतामध्ये संपत्तीच्या बाबतीमध्ये असणाऱ्या एक्स्ट्रीम स्टेजवरती जाऊन हा डिसिजन येऊ शकला नसता. म्हणून लक्षात घ्यायचं, या साहेबांची कृपा आहे, यांनी खटला दाखल केला म्हणून आपण आपल्या वैयक्तिक संपत्तीवरती कंट्रोल ठेवू शकतोय. अदरवाईज आपल्या भारतामध्ये कदाचित चायनाप्रमाणे असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीचा संदर्भ यायला वेळ लागला नसता. हे लक्षात ठेवायचं. मग इथं लक्षात काय घ्यायचं? प्रत्यक्षात डिस्कशन झालं. हे पहा, इथं सांगितले मुद्दे दिलेत सगळे या ठिकाणी. 24वी घटना दुरुस्ती, 25वी घटना दुरुस्ती आहेत, पण ह्याच मुद्द्याचा रेफरन्स येऊनच काय झाला? हा असणारा खटला समोर आला. कोणाविरोधामध्ये? या ठिकाणी केरळ गव्हर्नमेंट विरोधामध्ये. आणि इथं सुप्रीम कोर्ट एक अतिशय महत्वाचा शब्द वापरतो. काय वापरतो? फंडामेंटल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, किंवा यालाच म्हणायचं बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणून तर मी घटना शिकवत असताना पहिल्यांदा एक शब्द सांगतो पहा, बेसिक लॉ. कोणाला म्हणायचं? बेसिक लॉ. बेसिक लॉ किंवा यालाच म्हणायचं फंडामेंटल लॉ. नीट आहे का? भारतात आज तयार होणारा प्रत्येक नवीन कायदा कोणाच्या माध्यमातून तयार होतो किंवा कोणाला बेस मानतो? तर कॉन्स्टिट्यूशनला. म्हणून कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणायचं? बेसिक लॉ किंवा फंडामेंटल लॉ. मग तुम्हाला मूलभूत हक्काची व्याख्या कुठे विचारली तर काय सांगता तुम्ही? फंडामेंटल लॉ पासून मिळालेले राईट्स म्हणजे फंडामेंटल राईट्स. म्हणजे काय? घटनेतून मिळालेले हक्क तेच मूलभूत हक्क असतात. इतर ठिकाणी कुठं जरी दिले तुम्हाला हक्क, ते मूलभूत हक्क नसतात. म्हणून लक्षात घ्यायचं, फंडामेंटल लॉ म्हणजे कोण आहे? कॉन्स्टिट्यूशन. आणि इथं सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय की कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही धक्का लावू शकत नाही. इंटरेस्टिंग पार्ट काय माहितीये का? आजपर्यंत सुप्रीम कोर्टानं क्लिअरच केलं नाही की घटनेची चौकट काय, फंडामेंटल स्ट्रक्चर काय आहे. म्हणून हे जे रस्सी केस चालू आहे ना ज्युडिशियल रिव्ह्यूची, म्हणजे कायदा करतो पार्लमेंट, त्या कायद्यावरती ऍक्शन घेतो सुप्रीम कोर्ट, हे कधीच थांबणार नाही, हे कंटिन्युअसली चालेल. हे ऍज अ कॉमन सिटीजन म्हणून आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. जर असं झालं नाही तर आपल्या भारतामध्ये सुप्रीम कोण होऊन जाईल? कदाचित पार्लमेंट. पण हेच मुद्दे परीक्षेमध्ये विचारले गेलेत. आपल्या भारतामध्ये सुप्रीम कोण आहे? आपल्या भारतामध्ये सुप्रीम हा पार्लमेंट आहे का सुप्रीम कोर्ट आहे? जसं आपण अमेरिकेमध्ये गेलो की आपण डायरेक्टली म्हणतो सुप्रीम कोण आहे तिथं? सुप्रीम कोर्ट. ब्रिटनमध्ये गेलात, युके मध्ये गेलात तर सुप्रीम कोर्ट म्हणता तुम्ही? पार्लमेंट. पण भारतामध्ये सुप्रीम ना सुप्रीम कोर्ट आहे ना पार्लमेंट आहे. भारतामध्ये सुप्रीम आहे कॉन्स्टिट्यूशन. म्हणून लक्षात घ्यायचं, इथं सुप्रीम कोर्टाने शब्द टाकला कोणता? बेसिक स्ट्रक्चर, भारताच्या राज्यघटनेची मूलभूत चौकट. आणि याच खटल्यामध्ये त्यांनी सरनामा हा घटनेचा मूलभूत चौकटीचा भाग आहे हे पण क्लिअर केले, हेही मेन्शन केले. हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणून इथं केशवानंद भारती खटल्यांचा संदर्भ खूप महत्वाचा आहे. ओके, यांचं असणारे जे काही रेफरन्स घेऊन नंतर भविष्यामध्ये खटले आलेत त्यावरती या असणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ खूप जास्त चर्चेमध्ये येतो. म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर येतो कोणाचा? इंदिरा गांधी विरुद्ध राजनरीन खटला 1975चा. का? असं आरोप दाखल केला होता 1971 मध्ये ज्या इलेक्शन झाल्या ना
त्या इलेक्शन्स मध्ये इंदिरा गांधी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि त्यांनी सरकारी यंत्रणा आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरली, असा आरोप होता कोणाचा? राज नरेन यांचा. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की इलेक्शनसाठी गव्हर्नमेंटचे असणारे जे काही असेट आहेत ना ते यूज करू शकत नाही, ते यूज केले त्या अनुषंगाने हा मुद्दा येतो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या खटल्याच्या निकालाचा एक संदर्भ एवढा मोठ्या पद्धतीने गाजला की आणीबाणी फेस करावी लागली भारताला. आपल्या भारतामध्ये नॅशनल इमर्जन्सी 3 वेळा आल्या ना, त्यातल्या दुसरी आणि तिसरी इमर्जन्सी ऍट अ टाइम होती बरं का. कारण आपण पहिल्या इमर्जन्सीचा उल्लेख केला तर 1962 ला होता, 68 पर्यंत चालला. दुसरा पाहिला तर आपण कधी बघतो 71 चा 77 पर्यंत चालला. तिसरा पाहिला तर 75 चा 77 पर्यंत. म्हणजे दुसरा असताना तिसरा लागू केला गेला. मग काय कारण दिलं? तर पहिला कारण होता त्या ठिकाणी एक्सटर्नल नॅशनल इमर्जन्सीचा मुद्दा, आणि दुसरा मुद्दा दिला या ठिकाणी इंटरनल नॅशनल इमर्जन्सीचा संदर्भ. अंतर्गत आणि बहिर्गत कारण देऊन या ठिकाणी आपल्या आणीबाणी दाखल होताना दिसते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी परत एकदा सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलं घटनेच्या मूलभूत चौकटीला. म्हणून लक्षात घ्यायचं, घटनेच्या मूलभूत चौकटीच्या संदर्भामध्ये काय केलं या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट निकाल देतो. आणि काय म्हणतोय माहितीये का याच्यामध्ये? तो लेजिस्लेटिव्ह असतील ते सोबतच काय लीडर्स आणि लीगल एक्झिक्युटिव्ह असतील म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, यांना घटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग सांगितला गेलाय. सोबतच काय बघितलं या ठिकाणी आपण? तर प्रत्यक्षात इथं जेवढे काही इलेक्शन्स असतील का ते इलेक्शन सुद्धा कसे झाले पाहिजेत? इलेक्शन सुद्धा स्वतंत्र वातावरणामध्ये झाले पाहिजेत, याबद्दल पण या ठिकाणी बोललं जाते. सोबतच इथं रूल ऑफ लॉ, लीगल सर्वे आणि सोबतच पॉलिटिकल इक्वॅलिटी, राजकीय समानतेबद्दलचे शब्द त्या ठिकाणी मांडण्यात आले घटनेच्या मूलभूत चौकटीच्या अनुषंगाने. म्हणून हा खटला डिस्कस करून लक्षात ठेवायचा, घटनेची मूलभूत चौकट परत एकदा क्लेरिफाय करणारा खटला येतो. इंदिरा गांधी विरुद्ध राज नरेन खटला हा संदर्भ आपल्याला चर्चेमध्ये येतो, हे लक्षात ठेवायचं. ओके. मग राज नरेन यांच्या बाबतीमध्ये आणि इंदिराजी यांच्या बाबतीमध्ये असणारे मुद्दे चर्चेमध्ये राहिले 75 पर्यंत, आणि अलाहाबाद हायकोर्टाने हा निकाल दिला होता. आणि त्यानंतर मॅडमनी 1951 चा लोकप्रतिनिधी कायदाच बदलला होता. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा खूप चर्चेमध्ये असतो, हे लक्षात घ्यायचं. आणि आता जेव्हा राहुल गांधी यांचा मुद्दा गाजला होता ना, जेव्हा त्यांच्यावरती गुजरातच्या असणाऱ्या न्यायालयाअंतर्गत 2 वर्षाची शिक्षा अनाऊन्स झाली होती, तेव्हा त्यांना लगेचच्या लगेच काय करण्यात आलं होतं? तेव्हा त्यांना मेंबर ऑफ पार्लमेंट मधनं मायनस केलं होतं, कमी करण्यात आलं होतं. मग हे जेव्हा मुद्दा येतात तेव्हा परत लोकप्रतिनिधी कायदा गाजतो, आणि त्यातलं कलम लक्षात ठेवायचं, कलम 8, त्यातलं उपकलम 4. हेही मुद्दे येत आहेत, हेही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर संदर्भ येऊया आपण, तो म्हणजे कुठला? खटला क्रमांक 6चा, तो आहे मनेका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडियाचा खटला. लक्षात घ्यायचं, हिथं काय केलं होतं? तर इथं त्यांचा असणारा जो काही पासपोर्ट आहे का, तो पासपोर्ट बॅन केला होता आणि त्यांना परकीय किंवा इतर देशांच्या असणाऱ्या जर्नीसाठी तिथं पूर्णपणे बंदी आणली होती. म्हणजेच त्यांच्या कोणत्या अधिकाराचं असणारा उल्लंघन केलं होतं? व्यक्ती स्वातंत्र्याचा. म्हणून त्यांनी कलम 21च्या असणाऱ्या भंगाचा किंवा 21 कलमच्या अंतर्गत मिळणाऱ्या अधिकारांवरती जे काही विसंबून होणारे मुद्दे होते त्यांचा भंग होतोय, म्हणून त्यांनी खटला दाखल केला होता. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय? इथं आयडेंटिफिकेशन ऑफ ऍक्ट 1967 या कायद्याच्या अंतर्गत त्यांचा विजा आणि त्यांचा असणारा जो काही पासपोर्ट आहे का तो सीज केला होता. आणि हा सीज करणं इलिगल आहे हे दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. खटला जेव्हा दाखल झाला तेव्हा सुप्रीम कोर्टानं क्लिअरली सांगितलं की आपल्या भारतामध्ये फक्त काय नाही, फक्त रूल ऑफ लॉ नाही, त्यासोबत आपल्या भारतामध्ये ऍक्ट ऑफ लॉ सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी मनेका गांधी यांचा असणारा जो काही खटल्याचा निकाल आहे का तो क्लिअरली मनेका गांधी यांच्या बाजूने देताना दिसतात. आणि आपल्याला कलम 21चा असणारा मूळ मुद्दा या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये परत एकदा हायलाइट होताना दिसतो. म्हणून लक्षात घ्यायचं, मनेका गांधी यांच्या खटल्याचा उल्लेख केला तर कलम 21चा मुद्दा येतोय आणि त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला सुप्रीम कोर्टानं परत एकदा क्लिअर करताना दिसत आहेत, हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर संदर्भ येतो कोणाचा? तर मिनर्वा मिल्स केस. मिनर्वा मिल्स केस हा आपल्याला फंडामेंटल स्ट्रक्चर बद्दल तर बोलतो, मूलभूत संरचनेबद्दल बोलतोच, पण प्रत्यक्षात एखाद्या राज्याच्या कार्यक्षेत्रावरती पण तो बोलतो. का? कारण हा जो मिनर्वा मिल्स आहे ना त्याची टेरिटरी कुठे होतं? कर्नाटकामध्ये होती. कारण हा जो मुद्दा आहे ना हा होता
इंडस्ट्रियल असोसिएशनच्या माध्यमातून जे त्यांचे ग्रुप असतात त्या ग्रुपच्या अंतर्गत असणाऱ्या प्रॉपर्टीला ऑब्जेक्शन घेण्याच्या संदर्भामध्ये होता की त्या प्रॉपर्टीवरती अधिकार कोणाचा असेल, मग स्टेट गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, का तिथल्या असणाऱ्या ऑथॉरिटीचा, का त्या ग्रुपचा कंट्रोल असेल, हा संदर्भ याच्यामध्ये येतो. आणि हिथं लक्षात काय घ्यायचं, हिथं संदर्भ येतो कुठल्या कायद्याचा येतो, तर हा असेल 1970च्या असणाऱ्या कायद्याच्या अंतर्गत. का माहितीये, कारण 70ला या असणाऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, एक कमिटी स्थापन केली होती 15 सदस्यांच्या माध्यमातून. कशाला हा मुद्दा आणण्यासाठी, तर ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्याचं डेव्हलपमेंट आणि रेग्युलेशन करण्यासाठी जो 1951चा कायदा आहे का त्याला रिन्यू करण्यासाठी या कमिटीला स्थापन करण्यात आलं होतं. या कमिटीने काय केलं होतं, या असणाऱ्या मिनर्वा मिल्सचं त्यांनी इन्स्पेक्शन केलं होतं आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी ऑक्टोबर 1971ला ऑर्डर दिली होती की ह्या असणाऱ्या संपत्तीवरती कंट्रोल केंद्र सरकार ठेवू शकतो. ओके, म्हणून मिनर्वा मिल्स खटला चर्चेमध्ये असतो. आणि इथं लक्षात घ्यायचं, कंपनीची संपत्ती जी आहे ना, ती कंपनीची संपत्ती कलम 31 मध्ये कलम 19(1) स्मॉल एफ मध्ये येत नाही, हे क्लिअरली सुप्रीम कोर्टानं दिलं होतं. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, कंपनीच्या संपत्तीवरती नियंत्रण ठेवता येऊ शकतं, हे मिनर्वा मिल्सच्या खटल्याअंतर्गत सुप्रीम कोर्टानं क्लिअरिफाय केलेलं आहे. वैयक्तिक संपत्ती जी असते ना, ती संपत्तीवरती कंट्रोल ठेवता येणार नाही, कारण ती वैयक्तिक संपत्ती या आर्टिकलच्या अंतर्गत आपल्याला प्राप्त होऊ शकते. हिथं आपल्याला कंपनीचे अधिकार हे कमी होताना दिसले होते, हे लक्षात घ्यायचं. आणि थोडंसं तुम्हाला या असणाऱ्या मिनर्वा मिल्सचा उल्लेख केला तर बँगलोरमध्ये त्याचं लोकेशन दिसतं आपल्याला, पण त्या असणाऱ्या जमिनीचा वाद वारंवार चालतो, हेही लक्षात ठेवायचं. त्यानंतर येतो तो म्हणजेच एक थोडासा संपत्तीच्याच अधिकारांच्या अनुषंगाने पार्ट येतोय, तो म्हणजे कुठला, आय.आर. कोहिलो केसचा असणार उल्लेख येतो 2007चा. आणि हिथं लक्षात घ्यायचंय किती जजेसनी दिलेला असणार हा खटलाचा जजमेंट आहे, तर 9 जजेस या ठिकाणी देतात. आणि याच्यामध्ये येतो मुद्दा कोणाचा, चीफ जस्टिस, तो म्हणजेच कोण या ठिकाणी, सब्रवाल यांच्या असणाऱ्या खटल्यांचा उल्लेख येतो. का, कारण हा होता परत कोणत्या, 9th शेड्यूल केस होता. म्हणजे परत एकदा संपत्तीचा अधिकार, 9वी असणारी शेड्यूल, 9वी असणाऱ्या परिशिष्टाच्या बाबतीमध्ये खटला होता. म्हणजे परत कोणत्या आर्टिकल वरती खटला येतो, कलम 31A, 31B, संपत्ती प्राप्त करण्याच्या अधिकाराचा मुद्दा आणि संपत्ती प्राप्त करण्याशी संबंधित तरतुदीचा आणि त्यांच्याशी संबंधित कायदे, याच्यावरती हा खटला त्या ठिकाणी येतो. आणि लक्षात ठेवायचं, हा जो पार्ट आहे का, हा काय करतो, हा प्रत्यक्षात या असणाऱ्या केशवानंद भारती यांच्या खटल्याला थोडं एक्स्ट्रा एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जिथे काय, व्यक्तीच्या असणाऱ्या वैयक्तिक संपत्तीवरती आणि सार्वजनिक संपत्तीवरती नियंत्रण ठेवण्याची जी बाब होती का, त्याच मुद्द्यावरती या ठिकाणी आव्हान दिलं जातंय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हिथं काय करण्यात आलं, या ठिकाणी हिथं वेगवेगळे असणारे जे काही कायदे होते त्या कायद्यांची असणारी अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जाते त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं. पण इथं या असणाऱ्या आय.आर. कोहिलो खटल्या अंतर्गत आपल्याला दिसतं की संपत्ती प्राप्त करण्याच्या अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला स्टेटचे अधिकार थोडेसे मर्यादित करताना दिसतो सुप्रीम कोर्ट, हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, त्या असणाऱ्या संपत्तीचं लीगल ऑडिट जेवढं होणार आहे त्या लीगल ऑडिटच्या स्वरूपामध्ये स्टेट त्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकतो, अदरवाईज कंट्रोल ठेवण्याचा अधिकार त्यांच्याकडे जास्त नाही, हा मुद्दा इथं दिला. त्यानंतर येतो खटला नंबर 9चा, म्हणजे सेकंड लास्ट खटला आपला, तो म्हणजे कुठला, तर सायरा बानो खटला इथं लक्षात घ्यायचं. आणि तो म्हणजे कोणाच्या विरोधामध्ये, युनियन ऑफ इंडिया आणि अदर्स, हा खटला आहे 2017चा. आणि लक्षात घ्यायचं, सायरा बानो हा खटला इतक्या मोठ्या कालखंडापर्यंत चालला कारण या असणाऱ्या खटल्याचा उल्लेख पाहिला तर 2016च्या अंतर्गत जे काही इस्लामिक प्रॅक्टिसेस म्हणतो ना आपण, म्हणजेच कुठल्या या ठिकाणी असेल, इथं असेल तिहेरी तलाक, शब्द लक्षात ठेवायचा, तलाक ए बिद्दत, म्हणजे तलाकाच्या प्रकारामध्ये जे 6 प्रकार आपण जनरली ओळखतो त्यातला हा एक प्रकार आहे. पण या तलाकाच्या पद्धतीबद्दल बरेच वेगवेगळे असणारे मतांतर पण आहेत, कारण हा खटला इस्लाम धर्मीयाच्या मूळ व्यवस्थेमध्ये नव्हता असंही म्हटलं जातं. म्हणजे या प्रकारच्या असणाऱ्या तलाकीचा संदर्भ, कारण इथं 3 वेळा तलाक म्हणणं, उच्चारणं, किंवा एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दरवाजावरती 3 वेळा लिहिणं, किंवा 3 वेळा टेक्स्ट करून व्हॉट्सअप करून जरी त्या ठिकाणी मेसेज केला तरी पण तो तलाक ग्राह्य धरला जातो.
त्यानंतर एक शब्द येतो तो म्हणजे पॉलिगॅमीचा. तुम्हाला सर्वांना माहिती असेल भारतामध्ये अजूनही पॉलिगॅमीवरती निर्णय झालेला नाही. त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट अजून काम बघतोय. कारण पॉलिगॅमी म्हणजे काय, एक मुस्लिम युवक एकापेक्षा जास्त महिलांसोबत विवाह करू शकतो. त्या संदर्भाचा मुद्दा अजूनही आपल्या भारतामध्ये क्लॅरिफाय झालेला नाही. बऱ्याचशा मुस्लिम बहुल देशामध्ये पॉलिगॅमीवरती बॅन आहे, बंदी आहे. त्यानंतर येतो अतिशय महत्वाचा शब्द निकाह हलाला. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर तलाक हे बिद्द 3 वेळा तलाकाचा उच्चार करून जर महिलेला तलाक दिला आणि त्या व्यक्तीला रिअलाइज झाले की त्याच व्यक्तीसोबत परत त्याला विवाह करायचा असेल तर त्या महिलेला एका दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह करावा लागतो. त्या विवाहानंतर त्या महिलेला तिथं त्याच्यासोबत तलाक द्यावा लागतो आणि मग त्यानंतर पहिल्या मूळ व्यक्तीसोबत विवाह करावा लागतो किंवा करता येतो. त्याला म्हणतो निकाह हलाला. पण या निकाह हलालावरती सुद्धा भारतामध्ये अजून क्लॅरिटी नाहीये. ती क्लॅरिटीवरती काम आता अजून चालू आहे. पण ट्रिपल तलाक हा मुद्दा या ठिकाणी कसा आहे तर हा प्रत्यक्षात मुस्लिम महिलांच्या अधिकारावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मग महिलांच्या अधिकारांना एन्श्योर केलं कलम 14 मध्ये, कलम 19 मध्ये, कलम 21 मध्ये. त्या अनुषंगाने हा मुद्दा या ठिकाणी येतोय. मग इथं बघता कोणकोणत्या आर्टिकलचा उल्लेख केला, कलम 14चाही उल्लेख केला, सोबत कलम 15चाही संदर्भ याच्यामध्ये येतो ज्याच्यामध्ये भेदभाव संपवायचा आहे. कलम 21चाही मुद्दा आणला, कलम 25चाही मुद्दा आणला, सोबत कलम 19चाही संदर्भ याच्यामध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं. जेणेकरून काय करण्यात आलं, व्यक्तींच्या अधिकाराचा संदर्भ मानून तिहेरी तलाकवरती बॅन आणला आणि केंद्राला सांगितलं 6 महिन्यामध्ये तुम्ही तसा कायदा तयार करा तिहेरी तलाकाच्या अनुषंगाने. म्हणून आपल्याला शायरा बानोचा मुद्दा लक्षात घ्यायचा. आपल्याला हा शायरा बानो आणि शाहबानो हे दोन्ही वेगळे आहेत बरं का. शाहबानो खटला कधीचा आहे, 78चा. निकाल लागला 85ला. तो मुद्दा आहे मध्य प्रदेशच्या अनुषंगाने आणि मध्य प्रदेशच्या विरोधामध्ये होता. हा कोणाविरोधात आहे, युनियन ऑफ इंडियाच्या विरोधात. त्यामुळे याला गफलत करायचं नाही. शाहराबानोंचा असणारा उल्लेख येतोय चर्चेमध्ये, ते त्यांचा फोटोच्या स्वरूपामध्ये ते थोडं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटचा खटला डिस्कस करूया आपण. तो म्हणजे कुठला, नवतेज सिंग जोहर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला 2018. हा खटला आहे तो म्हणजे सेम सेक्शुअल कंटेंटच्या अनुषंगाने हा मुद्दा येतो. म्हणजे प्रत्यक्षात समलिंगीच्या बाबतीमध्ये असणाऱ्या गोष्टींना हायलाइट जो केला जातो ना, आयपीसी मधला सेक्शन कोणता, 377, जो अगोदर इल्लीगल होता तो असणारा मुद्दा नवतेज सिंग जोहर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं या इल्लीगल मुद्द्याला क्रॉस केलाय. नीट ऐका, हा मुद्दा आता 2023च्या मागच्याच महिन्यामध्ये परत एकदा सुप्रीम कोर्टानं क्लिअर करून दिलाय. काय, भारतामध्ये सेम सेक्स मॅरेज अलाउड नाही. साहेब लोक नीट ऐका, सेम सेक्स हा संदर्भ जो इल्लीगल होता ना, आयपीसी सेक्शन 377, तो इल्लीगल मुद्दा फक्त काढलाय. म्हणजे सेक्शुअल कंटेंट जो आहे ना, सेक्शुअल इंटरकोर्स जो असेल तो तुम्ही सेम सेक्सच्या अंतर्गत ठेवू शकता, पण सेम सेक्स मॅरेज आपल्या भारतामध्ये अलाउड नाही. वेस्टर्न कंट्रीज मध्ये ते असणारे कंटेंट अलाउड केलेले आहेत. पण जेव्हा आपण नवतेज सिंग जोहर यांच्या खटल्याचा उल्लेख करतो ना, हे फक्त काय करतोय तर ह्या ठिकाणी सिमिलर सेक्स असणारा जो काही इन प्रायव्हेट मध्ये, बरं का, हे पब्लिक अफेअर मध्ये असणार नाही, इन प्रायव्हेट मध्ये, त्याला सेगमेंट 377च्या अंतर्गत जो अननॅचरल ऑफेन्स होता ना, म्हणजे अनैसर्गिक कृत्य असं जे समजलं जात होतं ते कॅन्सल केले आणि प्रत्यक्षात त्याला लिगलाइज बनवलेलं आहे. जसं वेश्या व्यवसाय हा 2022-23च्या अंतर्गत खूप जास्त गाजला होता, त्याला सुद्धा फक्त शब्द काढलाय त्या ठिकाणी, इल्लीगल शब्द काढलाय, पण लिगलाइज आहे असं सुद्धा क्लिअरली आपल्याला आजपर्यंत कळालेलं नाही. हा मुद्दा याच्यामध्ये येतो. यस, खटले खूप आहेत, वारंवार चर्चेमध्ये येतात, पण एक पहिलं सेशन घेऊन येतोय आपण या प्लॅटफॉर्मवरती. आपल्या त्या दृष्टिकोनातून या फक्त 10 खटल्यांचा मुद्दा थोडक्यात डिस्कस केला. याचा फायदा तुम्हाला होईल अशी अपेक्षा करतो. सेशन आवडलं असेल तर लाईक करायचंय आणि आपल्या या असणाऱ्या महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं. भेटूया आपण अशाच नेक्स्ट सेशन पर्यंत. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.